तर बघा मी खूप खुश होते आणि डॉक्टरनी मला वातावरण चेंज करायचं सांगलं होतं म्हणून मायराला गेलते भाऊबीजीला. तर हे आहे माझा सर्वात मोठा भाऊ. तर भावाला ओवाळलं मी आणि इथे ताई ओवाळत आहे आणि हे भाऊच्या मांडीवरती बसलेला आहे त्याचा नातू. तर त्याच्या मुलीचे पण लग्न झालेले आहे आणि इथे तनू ओवाळत आहे तिच्या भावाला, तिच्या मावस भावाला. तर त्याला बहीण नाही आहे तर तनूच आहे त्याच्यासाठी सर्व, त्यांच्यासाठी. त्याला एक अजून भाऊ आहे. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेलतो त्यांच्या घरी. तर ते अनिकेत आहे तो. आणि तर तनूला पण भाऊ नाही, त्याला पण बहीण नाही आहे. तर खूप खुश होते मी. मला वाटलं की मी वातावरण चेंज करेल तर माझी तब्येत ठीक होईल असं वाटलं मला. आणि लग्न होतं आता, भाऊबीज आणि लग्न, त्याच्यामुळं गेलते मी. तर वाटलं नाही असं होईल म्हणून. लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशीच माझ्या बहिणीचं असं झालं. तर खूप म्हणजे खूप बेकार दिवस होते ते. तर अजून पण माझी तब्येत खराब आहे, तर थोडंसं समजून घ्या. व्हिडिओमध्ये थोडासा आवाज बारीक येत असेल माझा. आणि ह्यो आहे माझा भाऊ, माझ्याहून मोठा. तर दोन्ही तर पटकन ववाळा. सकाळी लवकर उठलो, आंघोळी केल्या, तयारी केली आणि लगेच गावामध्ये आलो. तर तिथे माझे भाऊ शेतामध्ये राहतात. तर इथे आता गावात आलेलो आहे आम्ही सगळी तयारी करून. तर इथं तर तनूची खूप इच्छा होती मामाच्या लग्नात डॅन्स करायच्या, मामाच्या लग्नात डॅन्स करायचा. तर तनू डॅन्स करत आहे. तर तनूने खूप फुल एन्जॉय मस्त केला तिने. तनूचा खूप एन्जॉय झाला. आणि तनू संग परत आणखीन तिची बहीण पण होती, मावस बहीण. तर ह्या दोघ्या खूप नाचलेल्या आहे. आणि आणखीन मुली पण होत्या बऱ्याच, माझ्या बहिणीच्या नाती पण होत्या, सगळे होते. खूप एन्जॉय केला मुलांनी. असं वाटत नव्हतं की माझ्या बहिणीचं असं होईल. ऑपरेशनला गेली होती, सर्व माहिती होतं आम्हाला. पण असं वाटलं ऑपरेशन सक्सेस होईल आणि अक्का बरी होऊन येईल परत, असं वाटलं होतं. म्हणून खुश होतो आम्ही. आणि हे लग्न आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीच माझ्या बहिणीचं खूप वाईट झालं. तर खूप रडायला येत आहे. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. लग्न आहे, नंतर दुसऱ्या दिवशीची मोकळी आहे आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला अशी खबर आली माझ्या बहिणीची. तर लग्नामध्ये आम्ही एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. मोकळीला पण मोकळी असती नवरदेवाची, दुसऱ्या दिवशी नवरदेव आणि नवरीची, तिथे पण खूप एन्जॉय केला भावांनी आणि मेहुणे माझे. खूप आम्ही सगळ्यांनीच एन्जॉय केला. पण असं असतंय ना, जास्त खुश असलं की लगेच काही ना काही घटना होती. लगेच दुसऱ्या दिवशीच आम्हाला खूप रडावं लागलं. देवाला जास्त खुशी सहन झाली नाही. लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप रडायला लावलं. आकाशी कलरवाला शर्ट जे आहे तो माझा भासा आहे आणि तो भाऊ आहे. तर हे काही सगळे भाऊ आहे माझे, सख्खे चुलत. आणि हा नाचत आहे, हा भासा आहे. तर त्याची बायको आणि ते सोबत नाचत आहे, दोघंजण. तर खूप नाचतात ते.
तर इथे बघा दुसरा दिवस आहे. लग्न लावून आणला आम्ही व्यवस्थित आणि नवरी खूप छान आहे, आमची वहिनी खूप छान आहे. आणि आता आहे कार्यक्रम मोकळा-मोकळीचा. तर इथे नवरदेव नवरीला हळदी कुंकू लावून घेत आहे. आणि इथे बघा खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही. तर आम्ही 5-6 बहीण भावंडं आणि सख्खे चुलत बहीण भावंडं 5-6 जण आणि एक दाजी. ही बघा ही बहीण आहे ना, तर हिचे मिस्टर हे दाजी एकलेच. तर यांना खूप आम्ही भिजवलं, पाणी टाकलं किंवा जे असेल ते माती लाव तोंडाला किंवा काळं लाव. तर आम्ही खूप त्यांना हे केलं. बाकीचे पण दाजी होते तर ते साईडला बसलेले होते, फक्त हे दाजी एन्जॉय करत होते मस्त. तर खूप हसलो आम्ही ह्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला फोन आला की अक्काचं असं झालं. तर हे असं असतं. अगोदर खूप हसायला होतं, हसलो आम्ही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी असं ऐकायला आलं तर सगळ्याला आम्हाला पळावं लागलं तिकडे. तर आता मी काहीच बोलणार नाही, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. मोकळा-मोकळीचा कार्यक्रम कसा झाला. तर हे लग्न आहे माझ्या सख्ख्या चुलत भावाचं. तर बघा व्हिडिओ कंटिन्यू. मी काय म्हणतो ऐका, या बाकीच्यावर ध्यान नका देऊ. अरे चालते तुम तो होता पप्पा विचारा ना, सुपारी चांगले धरा आता झालं तुमचं आता हे. मी आता थुकले थुकलं का ओ दाजी पाणी घेऊ नका. पाणी फवारा चांगला फवारा गेला. लय उभी राहिली आता कोपऱ्यात जाऊन काकूच्या अंगावर तुकणार आहे. काकूला काळ काय बाजू घेतात जावयाची सारे काकूच्या अंगावर कोपऱ्यात फेकायचं रे. तुम्हीच लय बाजू घेतात माते का नाही का तुम्हाला काही का अशा तुमच्या जावाई राख पोतार देतावा. तुमच्या जावाई राख पोतार काका तू काही जाणे सासू तू काही जाणे सासू चला झालं का आम्ही पुरं खाल्लं फवारा 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 पाहिजे आता. भगवान की जय, भगवान की जय. जमला आता वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर फेकला घरी झालं ना खाली गाळा. तू दूर राह. पलीकडे असा तुझा भाऊ बाई कुठे काकू काय ना कोणती बाजू घेते राहिली ना
म्हातारीला बाजू नाही घ्यायची. ह्यो लेकराचा खेळ आहे. म्हातारीनं म्हातारीचं काम करायचं. बाजू नाही घ्यायची. आम्ही काय हे झालं मग आम्हाला खोबरं नसलं काय करा आम्ही. लय मोठं कोबरं दिलंय आता. माहिती बोललो खोबरं एवढं घेतलं इस्कूल धुवून काढते खाते त्याला. काय याच्यावर पातळी बाई माझ्या. नाही ते कोण म्हणतोय फॅमिली मध्ये किती लोक दवाखान्यात न्यावं लागेल बरं आपल्याला पाहुण्याला संघमित्र आणि आपल्याला दवाखान्यात न्यावं लागेल. लेडीजची आंघोळ इकडे तुम्ही बी बायात झाले त्या घुंगट घेऊन राहिले ते टाकळीच्या बानुबाई म्हणे असं चालू तुमची बहीण का पळती. टाकू द्या त्याच्या मनात समाधान होतं. टाका कोणच्या अंगावर टाका. हा टाकतो. लेडीच्या मोलडी ती मोलडी पुढं मोलडी काय नाही ते गरीब जोरात पडले का ते
असून पाहुणे तर आता हे. घरच्या असूनच करू नये. घरच्या असून मग ते काही नाही आता